शिवसेना शिंदेंचीच आणि राष्ट्रवादी अजितदादांची सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सीएम फडणवीसांचे भाकीत राजकीय वर्तुळात चर्चा। शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा कौल 2024च्या निवडणुकीमध्ये लोक न्यायालयाने दिला आहे। त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचाही हाच निकाल लागेल अशी अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जालना येथे पत्रकारांशी बोलताना म्हटलेलं आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा आहे असं विधान केलं आहे होतं। त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की सुप्रिया सुळे काही म्हणू शकतात, परंतु हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे। यावर सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, परंतु 2024च्या निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल पाहता सर्वोच्च न्यायालय देखील असाच निर्णय देईल अशी अपेक्षा आहे। दरम्यान केंद्र शासनाने जातनिहाय जनगणना घोषित केलेली आहे, त्यानुसार तिचे टप्पे असतात, त्यानुसार ती होईल। आता त्याची कार्यवाही सुरू होईल। मागील अनेक वर्षांपासून असलेली मागणी आज मोदी सरकारने पूर्ण केली आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमीच महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात। त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये यासाठी त्यामुळे मी ट्विटला उत्तर माहिती दिली आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या आहेत, परंतु ज्या कंपन्या कधीच सुरू झाल्या नाहीत अशा कंपन्यांची आकडेवारी देऊन काही लोक फसवेगिरी करतात, परंतु माझ्या ट्विटनंतर हे समोर आले। चाकणचा जो विषय आहे तो गंभीर आहे, आम्ही त्याची दखल घेतली आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। सुप्रियाताई काही म्हणू शकतात, पण हा प्रश्न जो आहे सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे। आता सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निर्णय देणार आहे, पण त्यापूर्वी लोक न्यायालयाने हा निर्णय 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे। आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे, यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना।